पुढच्या काही वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठी घोषणा करणार आहेत। अर्ध्या तासामध्ये आता पंतप्रधान काय घोषणा करतात हे कळणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढच्या काही वेळातच मोठी घोषणा देशाला करतील। काय नेमकं पंतप्रधान म्हणतात किंवा शेतकऱ्यांसाठी काही घोषणा होते का, सीए संदर्भात काही घोषणा होते का, हे देखील पाहावं लागणार आहे। पुढच्या काही क्षणात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाला संबोधित करतील। पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणणार आहेत, काय नेमकं सांगतायत, शेतकऱ्यांसंदर्भात ही मोठी घोषणा आहे का किंवा सीए समान नागरी कायद्यासंदर्भात पंतप्रधान काही घोषणा करतात का, यावर देखील लक्ष आहे। तसंच आपण बघतोय की पेट्रोल डिझेलच्या किमती कमी जास्त होऊ शकतात का, त्या संदर्भात मोदी काही बोलतात का, हे देखील पाहावं लागेल। यावेळेस एक सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघतोय, पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढच्या काही क्षणात देशवासियांना संबोधित करणार आहेत आणि या संबोधनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी काय घोषणा करतात हे पाहावं लागेल। पुढच्या काही क्षणात झी24 तासवर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलतात हे आपल्याला पाहायला मिळणार आहे। नेमके अनेक मुद्दे देशामध्ये आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे निवडणुका, लोकसभेच्या निवडणुका ज्या आहेत त्या अगदी तोंडावर आलेल्या आहेत। अगदी काही दिवसातच निवडणुकांना देश सामोरा जाणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता पंतप्रधानांचं हे संबोधन अतिशय महत्त्वाचं आहे। या संबोधनामध्ये पंतप्रधान देशवासियांसाठी, देशासाठी म्हणून काही निर्णय घेणार आहेत का किंवा काय नेमकं बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। सीए कायदा, शेतकरी आंदोलन जे देशामध्ये सुरू आहे त्या आंदोलनासंदर्भात काही बोलतात का, महिलांसंदर्भात काही घोषणा मोदी सरकारकडून होते का, मोदी त्या घोषणेसंदर्भात काही बोलतात का, हे देखील पाहावं लागेल। सोबतच एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इंधन दरवाढ जी आहे त्या संदर्भात पंतप्रधानांनी काही निर्णय घेतलेले आहेत का, हे देखील पाहावे लागतील। पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकी काय घोषणा करतात याकडे आता देशवासियांचं लक्ष आहे। थेट जाऊया दिल्लीला। यावेळेस आमचे प्रतिनिधी रामराजे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। रामराजे, नेमकी काय घोषणा होऊ शकते, कारण अनेक शक्यता आहेत, अनेक मुद्दे आहेत। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अगदी काही दिवसांवर लोकसभेच्या निवडणुका आलेल्या आहेत, त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचं हे संबोधन अतिशय महत्त्वाचं ठरतं। काय अधिक सांगाल? विशाल, आता काही क्षणापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केलं। बिलकुल, खरं तर महत्त्वाचे दोन मुद्दे आहेत की त्याच्यामध्ये दोन मुद्दे आहेत। एक तर की सीए म्हणून आहे आणि दुसरा जो मुद्दा आहे तो समान नागरी संहिता, समान नागरी कायद्यासंदर्भातचा हा मुद्दा आहे। आणि सीएच्या माध्यमातून सांगण्यात आलं की 2014च्या अगोदर जे काही म्हणजे की इतर देशातून भारतामध्ये आलेले आहेत त्या सर्व नागरिकांना वैधता मिळणार आहे आणि त्यामध्ये मात्र 3 देश घेण्यात आलेले नाही आहेत, पाकिस्तान, बांगलादेश आणि इतर आणखी एक देश आहेत। त्याच्यामुळं सीए लागू करताना यापूर्वी सुद्धा अनेक वेळा विरोध झालेला आहे, कारण एका समाजावर अन्याय होईल। जे बाहेरच्या देशातील मुस्लिम भारतामध्ये आलेले आहेत त्यांच्या संदर्भातचा हा कायदा असणार आहे आणि इतर देशावर तो अन्याय होईल असं सांगण्यात आलेलं आहे। आणि त्यामुळं काय होणार आहे की वैधता जी आहे या सर्व समाजाला किंवा आलेल्या बाहेरच्या लोकांना ती मिळणार आहे। परंतु दुसरा एक मुद्दा जो आहे तो म्हणजे की समान नागरी कायद्याच्या संदर्भातचा, समान नागरी कायदा जो आहे तो सर्व धर्म, पंथ यांना एक समान अधिकार जो आहे तो देतोय। मात्र या ठिकाणी मुस्लिम धर्मियांना बी भीती आहे की मग त्या माध्यमातून, समान नागरी कायद्याच्या माध्यमातून मुस्लिम धर्माचे जे काही धर्मामध्ये काही घालून दिलेल्या ज्या नियम आहेत किंवा चालीरीती आहेत तर त्या संपवण्याचा तर प्रयत्न नाही ना, त्यामुळे नेहमी विरोध राहिलेला आहे। त्यामुळे या दोन्ही कायद्यांना विरोधी पक्षांकडून वारंवार विरोध केला जातोय। परंतु आज या दोन कायद्यासंदर्भामध्ये काही मोठी घोषणा होते का हे सुद्धा पाहावं लागणार आहे की आणखी नवीन कोणती योजना जी आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणणार आहेत का। बिलकुल, धन्यवाद रामराजे आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।